नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय नवीन जाहिरात जी निघालेली आहे तब्बल 321 जागांकरता. आपण पाहतोय नोकरी जाहिरात कट्टा त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्यासाठी लाईटमन व कम्प्युटर ऑपरेटर पदाच्या एकूण 321 पदांसाठी ही जागा किंवा ही जाहिरात निघालेली आहे आणि अप्लाय करण्यासाठी जी शेवटची तारीख आहे ती 17 जून 2025 आहे. तर या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत. तर त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर महावितरण MSEB तर्फे ही जाहिरात आहे. त्याच्यामध्ये लाईनमन पदाच्या 292 जागा आणि कम्प्युटर ऑपरेटर पदाच्या 29 अशा 321 जागांकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे हवं आहे ते लाईनमन या पदासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 2 वर्षाचा डिप्लोमा किंवा ITI वीज तंत्री परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. तुमचा ITI किंवा 2 वर्षाचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. कम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट परीक्षा उत्तीर्ण याची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान 55% आणि ऑदर कॅटेगरीसाठी जे आहेत ते 55% गुण असणे आवश्यक आहेत. याशिवाय वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा 18 वर्ष ते 30 वर्ष असं त्यांनी दिलेलं आहे. याशिवाय 5 वर्ष जे आहे ते तुम्हाला ऑदर कॅटेगरी करता एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. नोकरीचं ठिकाण जे आहे ते अहिल्यानगर आणि उमेदवार जो आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असावा असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर या संदर्भामध्ये अप्लाय करत असताना आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख ही 17/6/2025 आहे आणि कागदपत्रे पडताळणीची जो पत्ता आहे तो अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मंडल कार्यालय विद्युत भवन स्टेशन रोड अहिल्यानगर 414-001 असा हा पत्ता आहे. आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक जी आहे ती अप्रेंटिसशिप पदाच्या या जागा असल्यामुळे www.apprenticeshipindia.org ही तुमची ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक असेल. तर या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा, जेणेकरून आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व शंका या आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की करता येतील. आणि अजूनही कुणी आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.